हाय हॅलो आणि नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलवरती. याचं नाव आहे इन्फायनाईट पिप्स. आपण आत्तापर्यंत आपल्या या यूट्यूब चॅनलवरती फॉरेक्स ट्रेडिंगच्या संबंधित इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ शेअर करायला लागलो आहे. सगळ्यात आधी आपण MT5 म्हणजे काय याची पूर्ण सिरीज इन डिटेल आपण बघितलेली आहे. त्याच्यानंतर आपण स्ट्रॅटेजी बॅक टेस्टिंग ही सिरीज सुरू केली आहे. त्यामध्ये ऑलरेडी आपण लिक्विडिटी स्वीप हा कन्सेप्ट आणि त्याचं एप्रिल महिन्याचं जे ॲनालिसिस आहे हे पूर्ण आपण आत्तापर्यंत बघत आलेलं आहे. मॉर्निंग स्ट्रॅटेजी ही एक नवीन स्ट्रॅटेजी आणि त्याचं बॅक टेस्टिंग ही सिरीज आपण नवीन सुरू करतोय. त्याचं मे महिन्याच्या पहिल्या आठवड्याचं जे रिझल्ट्स आहेत ते तुमच्या डोळ्यासमोर आहेत. 120 पिप्स आपण ऑलरेडी प्रॉफिटमध्ये आहे. सो आता आपण काय करायला लागलो आहे तर मे महिन्याच्या सेकंड वीकमध्ये आपल्या या स्ट्रॅटेजीचं काय रिझल्ट्स आहेत आपण एकदम चेक करायला सुरू करणार आहोत. ही स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे, कशी वर्क करते, ह्याचा थोडासा तुम्हाला स्टडी हवा असेल तर मागचा व्हिडिओ जाऊन बघा, तुम्हाला नक्की त्याची हेल्प होईल. ओके, मे सेकंड वीक आपण आता सुरू करतोय. मेच्या सेकंड वीकमध्ये आपल्या मॉर्निंगच्या स्ट्रॅटेजी नेमकं काय काय झालं आहे, प्रॉफिटमध्ये आहोत की लॉसमध्ये आहोत, हे सगळ्या गोष्टी आपण चेक करणार आहोत. सो 12 मे ओके 9 मेपर्यंत आपण ऑलरेडी याचं बॅक टेस्टिंग करून झालेलं आहे. सो आपण आता काय करायला लागलो आहे, मे महिन्याच्या बॅक टेस्टिंगला आलेलो आहोत. दुसरी कॅन्डल आपली कुठली आहे, ग्रीन आहे. सिम्पल ग्रीनपासून आपला स्टॉप लॉस किती होतो आहे, एवढा स्टॉप लॉस आपल्याला परवडतो आहे काय, अजिबात नाही. एवढासुद्धा स्टॉप लॉस आपल्याला परवडतो आहे काय, हा सुद्धा स्टॉप लॉस आपल्याला परवडत नाही. सो सिम्पल या ठिकाणी आपण ट्रेड घेणार नाही आहोत. का घेणार नाही, आपल्याला कुठला स्टॉप लॉस परवडतो आहे, काय परवडतो आहे, हे सगळ्या गोष्टी आपण ह्या आणि मागच्या सिरीजमध्ये खूप वेळा ऑलरेडी डिस्कस करून झालेला आहे. सो एकच गोष्ट सारखं बोलायला आपल्याला चालणार नाही. सो नवीन गोष्टींच्यावर आपण डिस्कशन करूया बेटर वे. 12 मेला आपल्याला ट्रेड भेटलेला नव्हता. सिम्पल 13 मेला नेमकं काय झालं आहे चेक करू. दुसरी कॅन्डल आपली ग्रीन होती. याच्यानंतर पहिलं टार्गेट आपलं 50 पिपचं असते, अचीव झालेलं आहे काय, 100% आपलं पहिलं टार्गेट अचीव झालेलं आहे. ओके, सो 13 मेला $50 पिप्स TP डन. ओके, जाऊ आपण पुढच्या दिवसाच्या ॲनालिसिसला. 14 मे ओके, एकदम झूम करून दाखवते तुम्हाला. मी एकदम सिम्पल लॉजिक सांगितलं आहे. कॅन्डलचा कलर बघायचा आणि आपला ट्रेड एक्झिक्यूट करायचा आहे. सिम्पल पहिली कॅन्डल सोडून द्या, दुसरी कॅन्डल आपल्याला रेड कलरची दिसायला लागल्या. ह्या रेड कलरची कॅन्डल झाल्यानंतर त्याच्या क्लोजिंगला आपला ट्रेड असतो. पहिलं टार्गेट 50 पिप, दुसरं टार्गेट 100 पिप. सिम्पल दोन्ही टार्गेट आपलं डन झालेले आहेत. सो 14 मेला आपण 100 पिप्सच्या प्रॉफिटमध्ये असणार आहे. ओके, जाऊ आपण 15 मेला. एकदम सिम्पल स्ट्रॅटेजी असल्यामुळे एक्स्ट्रा एक्सप्लेनेशनची गरज नाही आहे. ओके, 15 मेच्या चार्टवरती आपण आलेलो आहे. कॅन्डल आपली दुसरी रेड होती. रेड नंतर आपल्याला आपला स्टॉप लॉस उडलेला बघायला भेटतो. नॉर्मल आपला 20 पिपचा SL होता. आपण काय करतो, 30 पिपचा SL कन्सिडर करतो. ओके, 15 मे 30 पिप्स SL हिट. ओके, जाऊ आपण 16 मेला. 16 मेला आपल्या स्ट्रॅटेजीप्रमाणे काय झालं आहे एकदा आपण चेक करू. ओके, दिसायला लागले रेड कॅन्डल आहे. रेड कॅन्डल नंतर आपल्याला आरामात आपल्याला दोन्ही आपले टार्गेट डन झालेले बघायला भेटतात. सो 16 मे दोन्ही TP डन आहेत आपले. 100 पिप्स TP डन. ओके, सो मेचा सेकंड वीक आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. मेच्या सेकंड वीकमध्ये काय झाले सिम्पली आपण आतापर्यंत बघितलेलं आहे. आपण याचा ॲनालिसिस करू. टोटल ट्रेड्स आपल्याला 4 बघायला मिळतात. त्यापैकी TP डन किती आहेत, 3 TP डन आहेत. एकचा SL हिट आहे.
आणि ऑल ओव्हर आपण किती प्रॉफिटमध्ये एकदा आपण चेक करू. ओके, 50 + 100 + 100 250 झालेले आहे आणि त्यापैकी -30 केली की ओके. ओके, सो मेच्या दुसऱ्या आठवड्यात आपण काय झालेलं आहे, 220 पिपच्या प्रॉफिटमध्ये आहे ऑलरेडी. मेच्या पहिल्या आठवड्यात आपण किती प्रॉफिटमध्ये होतो, एकच सेकंड, मी हा बॉक्स पुढं घेतोय आपल्याला जर्नल मेंटेन करता येईल म्हणून. ओके, सो मेच्या ह्या मॉर्निंग स्ट्रॅटेजीमध्ये मेमध्ये आपण मेच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये ऑलमोस्ट 220 पिप्सच्या प्रॉफिटमध्ये आहे. ओके, सो एकदम सिंपल स्ट्रॅटेजी आहे, मी पुन्हा हे सांगत बसत नाही. ही स्ट्रॅटेजी आपण मेच्या दुसऱ्या आठवड्यात सुद्धा कन्सिस्टंटली प्रॉफिटमध्ये आहे. आत्ता प्रॉफिटमध्ये आहे म्हणूनच सांगायला लागलोय, कारण लॉसमध्ये असताना त्याला सांगितल्यानंतर एवढं महत्त्व प्राप्त होत नाही. म्हणून जगाच्या पाठीवर अशी कुठलीही स्ट्रॅटेजी नाही ती तुम्हाला कायमस्वरूपी कन्सिस्टंटली रोज प्रॉफिटमध्ये घेऊन जाईल. एखादा आठवडा, एखादा महिना हा आपला लॉसमध्ये सुद्धा जाऊ शकतो, परंतु ऑल ओव्हर आपली स्ट्रॅटेजी आपल्याला प्रॉफिट करून देते की लॉस करून देते, ह्या गोष्टी आपल्याला सगळ्यात जास्त मॅटर करतात. सो ह्या मॉर्निंग स्ट्रॅटेजीप्रमाणे आपण मेच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये 220 पिप्सच्या प्रॉफिटमध्ये आहे. मेच्या तिसऱ्या आठवड्यात आणि चौथ्या आठवड्यामध्ये आपण काय नेमकं ह्या स्ट्रॅटेजीप्रमाणे राडा गाठलेला आहे, प्रॉफिटमध्ये आहे, लॉसमध्ये आहे, काय केले नेमकं, ह्या गोष्टींची माहिती जाणून घ्यायची असेल तर 100% या पुढचे व्हिडिओ अजिबात मिस करू नका. आपला कंटेंट आवडत असेल तर नक्की आपल्या या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जवळच्या लोकांच्या बरोबर नक्की या आपल्या व्हिडिओजना, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका. ओके, भेटू आपण पुढच्या ॲनालिसिससह. पुढच्या आठवड्यात नेमकं काय झालं बघूया. थँक्यू सो मच.